महाराष्ट्र के रायगढ़ जिले के महाड़ में ऐतिहासिक चवदार तालाब सत्याग्रह की शताब्दी वर्ष की शुरुआत होने जा रही है। इस मौके पर मानवाधिकार राष्ट्रीय सम्मेलन का आयोजन किया जाएगा। सम्मेलन में देश भर से सामाजिक चिंतक, नेता और कार्यकर्ता शामिल होने वाले हैं। महाराष्ट्र के रायगढ़ जिले के महाड़ में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर द्वारा किए गए ऐतिहासिक चवदार तालाब सत्याग्रह की शताब्दी वर्ष की शुरुआत 19 और 20 मार्च 2026 से होने जा रही है। यह आंदोलन भारतीय सामाजिक परिवर्तन के इतिहास में एक महत्वपूर्ण पड़ाव माना जाता है। इसी अवसर पर 19 मार्च को महाड़ के लाडवली गांव में मानवाधिकार राष्ट्रीय सम्मेलन का आयोजन किया जाएगा और यह कार्यक्रम मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी महाराष्ट्र राज्य और जाति अंत संघर्ष समिति के सहयोग से आयोजित किया जा रहा है। सम्मेलन में पार्टी के राष्ट्रीय महासचिव M.A. बेबी, पॉलिट ब्यूरो सदस्य डॉक्टर अशोक ढवले, अम्बेडकरी विचारक डॉक्टर राव साहेब कस्बे और लोकर शाहिर संभाजी भगत जैसे कई प्रमुख लोग शामिल होंगे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की येत्या 19-20 मार्चला महाडला जो ऐतिहासिक चवदार तळीचा सत्याग्रह झाला त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्याची सुरुवात शताब्दी वर्षाची सुरुवात होते आहे आणि ही एक भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीतली खूप महत्त्वाची घटना आहे। काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तुंग नेतृत्व जे आहे हे या महाड सत्याग्रहातूनच पुढे आलेले आहे आणि आज आपण बघतो की देशभर नव्हे तर जगभर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आज त्यांचा विचार हा पोचलेला आहे आणि अशा या महाडच्या जो सत्याग्रह झाला तर त्या सत्याग्रहाचं महत्त्व ओळखून आणि या महाडच्या सत्याग्रहाचं आयोजन करण्यामध्ये त्याचे प्रमुख संघटक हे कॉम्रेड R.B. मोरे जे महाडजवळ दासगाव गावचे सुपुत्र होते तर ते त्याचे प्रमुख संघटक होते। आपल्याला कल्पना आहे की 19-20 मार्च 27ला हा सत्याग्रह झाला होता। तर या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्या काळात जो संघर्ष त्या काळामध्ये जातीयवादी धर्मांध शक्तींच्या विरुद्ध जो संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि इतरांनी केला सोबत रायगड जिल्हा कमिटीचे आणि कामगारांचे नेते कॉम्रेड भूषण पाटील, त्याचबरोबर कॉम्रेड सुबोध मोरे जे आमच्या जातीयांत संघर्ष समितीचे सदस्य आहेत राज्य कमिटीचे, त्याचबरोबर चंद्रकांत भंडारे ज्यांनी इंदू मिलची मागणी आणि पाठपुरवठा केला आणि मुंबईमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 12 एकरवर इंदू मिलमध्ये स्मारक होते त्याचे मुख्य मागणी करणारे चंद्रकांत भंडारे माझ्यासोबत आहेत। आज आम्ही या ठिकाणी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती। येणाऱ्या 19 आणि 20 तारखेला जे महाडमध्ये आम्हाला आंदोलन करायचं आहे। आंदोलन म्हणजे काय की 99 वर्षापूर्वी महाडमध्ये जे चवदार तळ्याचं आंदोलन झालं त्या चवदार तळ्याच्या आंदोलनाला आणि त्याचबरोबर 25 डिसेंबर 1927 साली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं त्याला पण 99 वर्ष पूर्ण होऊन येणाऱ्या पूर्ण वर्ष हे शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पक्षाच्या राज्य कमिटीमध्ये ही चर्चा घडवली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज ही जी जातीय उतरंड आहे, जातीयवाद आहे, आज ही आपल्याला बघायला मिळतं की धर्मांध शक्ती या देशामध्ये थैमान घालतायत आणि त्याच्या विरोधात जर खरी वैचारिक चळवळ आपल्याला रायगड जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे म्हणून म्हणतात दोनच राजे इथे जन्मले या पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर दुसरा चवदार तळ्यावर। त्या चवदार तळ्या सत्याग्रहाचा 100वा वर्धापन सुरू होत आहे आणि रायगडवासी फार सुदैवी आहेत की असे महान नेते ह्या जन्मभूमीत आले। त्यांचा हा ऐतिहासिक वारसा पुढे चालवण्यासाठी येत्या 19-20ला महाड जिथे घडलं तिथे हा इतिहास घडवला। तो इतिहास म्हणजे चवदार तळ्याचा समतावादी पाण्याचा सत्याग्रह, दुसरा मनुस्मृती दहन, हे जे ऐतिहासिक कार्यक्रम समता झाले त्याचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी तयारीला सुरुवात झालेली आहे। आम्ही तिथं गेलो, पाहणी केली। संपूर्ण राज्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य कमिटी निर्णय घेतला। त्या निर्णयातून राज्यातून सर्व जिल्ह्यातून इथं प्रतिनिधी येणार आहेत, मोठे मोठे व्यक्ती येणार आहेत सांगितलं आणि ती रायगड जिल्ह्याला फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यात आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि पुढच्या हप्त्याभर आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचार करून या जास्तीत जास्त लोकांना या परिषदेमध्ये आणि या अभिवादन रॅलीमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हा मोठ्या प्रमाणात साजरा करून पुढील
न्यू वीडियोस की अपडेट पाने के लिए सब्सक्राइब करें इंडियन न्यूज को और बेल आइकन को दबाएं। ये है इंदू ब्रॉडकास्टिंग प्राइवेट लिमिटेड और आप देख रहे हैं इंडियन न्यूज, हर पल हर क्षण हर सच।